साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी बातमी। पुणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 10,000 बहिणी या अपात्र झालेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानं लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू आहे। जिल्ह्यातील 20,84,000 अर्जदारांना योजनेचा लाभ झाला अशी माहिती महिला आणि बालकल्याण विभागाने दिली आहे। या योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून 21,11,363 अर्ज जे ते मंजूर करण्यात आले आहेत। बाकी अर्जांची छाननी बाकी आहे, तर अजूनही 12,000 अर्जांची छाननी बाकी आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, आपण बघतोय प्रलंबित अर्जांची छाननी सुरू झालेली आहे, काय नेमकं समोर आलेलं आहे? त्याला आपण पाहतोय की पुणे जिल्ह्यातल्या जवळपास 10,000 बहिणींचे अर्ज जे आहेत ते आता प्राथमिक याच्यात अपात्र ठरलेले आहेत। विधानसभा निवडणुकीत जी लाडकी बहीण योजना मोठी गाजली त्याचा गाजावाजा झाला आणि त्यानंतर परत सरकार जे आहे ते सत्तेवर आलं। मात्र पुणे जिल्ह्यातील आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपलेली आहे, त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू आहे। पुणे जिल्ह्यात जवळपास 20,84,000 याचा लाभ जरी झाला असला तरीही जे प्रलंबित अर्ज आहेत त्याच्या अपात्रतेची आता छाननी सुरू असताना जवळपास 10,000 अर्ज अपात्र ठरले आहेत। त्यामुळे आता पुणे शहरातून अजूनही काही अर्जाची छाननी सुरू आहे आणि त्यातही काही अपात्र बहिणी होणार काय याकडे सर्वांचं लक्ष आहे। जवळपास 21 लाखाहून अधिक अर्ज जे आहे ते पुणे जिल्ह्यात